हॅलो फ्रेंड्स, तर आपण महाज्योतीचा आज नवीन व्हिडिओ पाहूयात. MPSCचा 2023 ग्रुप बी सेट 5चा हा पेपर आहे. यामध्ये कसे क्वेश्चन्स आले होते ते पाहूयात आपण. पहिला प्रश्न पहा, कोंगथॉंग्स ज्याने सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार 2023 कालसे जिंकला ते खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित होते? हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे त्यावेळेसचा. तर याचं उत्तर आहे मेघालय. कोणत्या देशाने अलीकडेच पहिली समुद्रपार बुलेट ट्रेन सुरू केली? चीन. 2023 हे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कोणत्या राज्याने प्रस्थापित केली होती? महाराष्ट्र. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर केव्हा स्वाक्षरी केली गेली? 7 जून 2023. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 11 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राने खालीलपैकी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? हा पण 23चा क्वेश्चन आहे बघा. लेक लाडकी ती योजना होती, लेक लाडकी. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबरला कोणता दिन साजरा केला जातो? तर वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो 15 ऑक्टोबरला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे 2022 विचारलेलं आहे. मराठी साहित्य संमेलनचे उद्घाटन कोणी केले? शरद पवार यांनी केले होते. परत क्वेश्चन विचारलेला आहे बघा, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले गेले? तर ते वर्धा या ठिकाणी केलेलं होतं आयोजित 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. एशियन गेम्समध्ये स्टीपल चेसमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारे अविनाश साबळे कोणत्या राज्याचे आहेत विचारलेलं होतं? महाराष्ट्राचे आहेत ते. एशियन गेम 2023 मध्ये ओजस देवतळेंनी किती सुवर्णपदक जिंकली होती? तर 3 जिंकली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 असे शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? UNFPA म्हणजे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी ही संस्था आहे जिने इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 हा शीर्षक अहवाल सादर केला, प्रस्थापित केला. महाराष्ट्रातील राज्य वन्यजीव मंडळाने अलीकडेच किती नवीन राखीव संवर्धन भाग आहेत हे घोषित करण्याचा निर्णय घेतला? तर याचं उत्तर आहे 12. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील अजंठा लेण्यांचा शोध कोणत्या वर्षी लागला? तर हा 1819ला लागला होता. डॉक्टर BR आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते मराठी वृत्तपत्र सुरू केले? त्यांचं मूकनायक हे मराठी वृत्तपत्र होतं. इथून पुढे जीकेचे क्वेश्चन सुरू झाले बघा. चाफेकर बंधूंद्वारे सुरू केलेली व्यायाम मंडळ संघटना येथे सुरू झाली, ही पुण्यामध्ये सुरू झाली होती. – 1857च्या बंडाच्या वेळी मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर कोण होते? तर ते होते जॉन एल्फिन्स्टन होते. 1857च्या बंडाच्या वेळी मुंबईचे प्रेसिडेन्सी गव्हर्नर होते ते. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाच्या अखेरीस खालीलपैकी कोणत्या तहावर स्वाक्षरी करण्यात आली? तर तो तह होता बघा, सालबाईचा तह होता. 1782ला झालेला तो तह होता. तर सुरतचा तह कधी झाला? तर 1775ला झालेला आहे तो, 1775. आणि मद्रासचा तह झाला 1769ला. आणि यांताबूचा तह जो आहे तो 1826ला झाला होता. कुणाला मराठा राज्याचे दुसरे संस्थापक असेही ओळखले जाते? तर ते आहेत पेशवा बालाजी विश्वनाथ.
1960 मध्ये कोणत्या कायद्याने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली? तर तो कायदा होता बघा मुंबई पुनर्रचना कायदा. मुंबई पुनर्रचना कायदा 1960. कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे? शिवनेरी किल्ला. मराठा साम्राज्य आणि अफगाण लष्करामध्ये पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? तर तिसरी लढाई कधी झाली मग? 1761 महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ कृष्ण गोखले यांना ओळखले जाते. 1911 मध्ये कोणत्या राजाचे आगमनाचे स्मरण म्हणून गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली? तर जॉर्ज 5वा. या राजाच्या आगमनाने गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली होती. कधी? 1911 आणि यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती 1911 पंचम जॉर्ज. कृत्रिम विटांची गोदी असलेले सिंधू नदीवरील एकमेव स्थान? तर ते होते का लोथल. कृत्रिम विटांनी बांधलेले होते ते. आणि कुठे? सिंधू नदीवरील एकमेव स्थान आहे, सिंधू नदीवर आहे लोथल. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ विचारलेले बघा 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत? 3 आहेत. पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी. खालीलपैकी कोणते पुण्याचे टोपणनाव आहे? तर पुणेला पूर्वेचे ऑक्सफर्ड असं पण म्हटलं जायचं, पुणेचे ऑक्सफर्ड. आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणतं? इचलकरंजी शहर आहे, इचलकरंजी. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे? तर टोटल 20 जिल्हे आहेत. ठीक आहे. 8 जिल्हे आहेत जे की मध्य प्रदेशला लागून आहेत. 6 जिल्हे आहेत जे की कर्नाटकला लागून आहेत. 4 जिल्हे गुजरातला आहेत. 4 जिल्हे तेलंगणाला आणि 2 छत्तीसगड आणि 1 गोवा. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई शिखर आहे, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर. 1646 एवढी उंची आहे या शिखराची. कोणत्या नदीला महाराष्ट्राची जीवनधारा असे ओळखले जाते? कोयना नदीला ओळखले जाते. कोणत्या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते? तर गोदावरी नदीला म्हटले जाते दक्षिण गंगा. भांडारकर ओरिएंटल रिसर्च संस्था कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. जळगावला असेही ओळखले जाते, तर महाराष्ट्राचे केळी शहर म्हणून ओळखले जाते जळगावला. हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे, नांदेड या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे. हुजूर साहेब गुरुद्वारा गोदावरी या नदीच्या काठावरती स्थित आहे. डेक्कन क्वीन मुंबई शहराला यासह जोडते? पुणे यासह जोडते. डेक्कन क्वीन मुंबई शहराला पुणे यासह जोडते. रत्नागिरी यासाठी प्रसिद्ध आहे, आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्हा. महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री कोण आहेत? 2023 देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? मनोज सौनिक होते तेव्हाचे. महिलांसाठी महाराष्ट्र राज्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रुपाली चाकणकर आहेत, 2023 होत्या आणि आता पण त्याच आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे विद्यमान निवडणूक आयुक्त कोण आहेत? अरविंदर पाल सिंग मदन हे आहेत, म्हणजे ते 23चे होते. आताचे आहेत दिनेश ती वाघमारे. तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 40 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स पाहूयात. थँक्स फॉर वॉचिंग.